नमस्कार. डी24 पेट न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. धुळेकरांचं जे लक्ष लागलं होतं जेल रोड परिसरामध्ये, जेल रोड या ठिकाणी जे अतिक्रमण धारक आहे त्या संदर्भामध्ये नेमकं काय झालं हे आपण विचारून घ्या. तर काय सांगणार आज जे भूमिका महानगरपालिकेने घेतल्या, काय सांगतात तुमच्या आंदोलनाला यश आलं का? आमच्या आंदोलनात निश्चित यश आलं आहे, परंतु प्रशासनाने याच्यातून बोध घेण्याची आवश्यकता आहे की सर्रास त्यांच्या डोळ्यासमोर काही राजकीय पक्ष संघटना रस्ते अडवून कार्यालय स्थापन करते, तर त्यांनी वेळेस जर कारवाई केली असती तर आज आमच्या हिंदू युवा सेनेचा जन्म झाला नसता. परंतु आजपासून हिंदू युवा सेना ही संघटना गोरगरीब जनतेसाठी आणि जिथं असे अतिक्रमण करून दादागिरी करून जनतेला त्रास होत असेल यासाठी सदैव काम करेल. ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण होत असेल त्या ठिकाणी आम्ही काम करू असा देखील प्रश्न आज हिंदू सेनेच्या वतीने. परंतु धुळे जिल्ह्यामध्ये अनेक लोकांचे अतिक्रमण आहे, काय सांगणार? अनेक लोकांचे अतिक्रमण आहे आणि त्यांचे घर देखील बनवले. काही काही लोकांचे घर आहे नाल्यावर घर आहेत, मग ते का नाही हे करण्यात आले, काय सांगणार? पुढील कारवाई जी प्रशासनाला आमची जी मागणी आहे ही अशाच प्रकारची मागणी असेल की जनतेच्या हितासाठी असेल, गोरगरीब जनतेला सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही अशाच प्रकारची मागणी आमची प्रशासनाकडून आहे. आणि वेळोवेळी प्रशासनाचं सहकार्य जर लाभलं नाही तर आम्ही अशाच प्रकारचे आंदोलन या धुळे शहरामध्ये धुळे महानगरामध्ये उभे करू. आणि ही एक जन आंदोलन या प्रकारचं आम्ही सगळ्यात मोठं आंदोलन जर प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर उभे करणार आहे. तर महानगरपालिकेच्या पाठीमागे देखील भाजपचं एक कार्यालय आहे, त्या संदर्भामध्ये देखील काही लोकांनी सांगितलं की ते अतिक्रमणाच्या ठिकाणी, काय सांगणार? महानगरपालिकेच्या पाठीमागे जे रस्ता आहे तो देखील अडवण्यात आलाय, तिथे देखील अतिक्रमण करण्यात आलंय भाजपकडे, काय सांगणार? जर काही तक्रारी प्राप्त झाल्या तर निश्चितच आम्ही प्रशासनाला विनंती करणार आहे का जे सर्वसामान्य लोकांना आणि जनतेला जे त्रासदायक अतिक्रमण असेल कुणाचं बी असेल तरी ते काढण्यात यावं ही आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार. बघू शकतात आज या ठिकाणी हिंदू पक्षाच्या वतीने यांना सांगण्यात आले की धुळे जिल्ह्यामध्ये जे जे अतिक्रमण असतील ते आम्ही नक्कीच काढू. आणि धुळेचा भाग तर असा झालाय की नेमकं हम बोलता है एक म्हण है कि मिट्टी दूसरे के ऊपर उछालने के पहले कीचड़ में हमें उतरना पड़ता है, जब तक के कीचड़ में हम उतरते नहीं तब तक के मिट्टी साफ होती नाही. हा प्रकार आज धुळे जिल्ह्यामध्ये माझं तुझं असं केल्यामुळे धुळे जिल्ह्याचा विकास हा थांबलाय. कुठेतरी वाटतं का युवकांना रोजगार नाही, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नाही आणि या जिल्ह्यामध्ये नेमकं काय वातावरण चालू आहे हे देखील आपण बघू शकता. आज जेल रोड परिसरामध्ये जे झालेली घटना आहे ती योग्य आहे का नाही ते देखील जनतेने या ठिकाणी जाणून घ्या. कॅमेरामॅन निलेश डोलेचा, जानी पवार, डी24 चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.